हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन। मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असते की माझे भविष्यामध्ये काय होईल, अपयशाची भीती, नकार मिळण्याची भीती, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे याची भीती, अशा अनेक प्रकारच्या भीती मनामध्ये निर्माण होत असतात। या भीतीवर मात करायचा म्हटलं तर आपण त्याला धीराने सामोरे जाऊ शकत नाही। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही 5 मार्गांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत की त्या मार्गाचा अवलंब केला तर आपण आपल्या भीतीवर मात मिळवू शकतो। त्यातील पहिला मार्ग म्हणजे कोणत्याही भीतीवर मात करण्यासाठी पहिला त्याचे मूळ कारण शोधून काढले पाहिजे। त्याशिवाय आपल्याला त्या भीतीवर मात करता येत नाही। अँक्झायटी बाबत म्हणजेच भीती बाबत स्वतःला समजल्यानंतर या लक्षणांचा सामना करण्यासाठी स्वतःहून तयार होणे गरजेचे असते। त्यामुळे त्रास सुरू होणार अशी जाणीव मनात निर्माण होतात। ज्या समस्येबाबतचे विचार मनात येत आहेत ते सर्व बारीक तपशिलासह कागदावर लिहून काढावेत। आठवड्यानंतर पुन्हा त्या नोट्स वाचाव्यात। त्यावेळी आपल्या मनातील तीव्र विचार कमी झाल्याचे जाणवते, कारण लिहिल्यामुळे मनातील खोलवर रुजलेले विचार शब्दाद्वारे बाहेर पडतात आणि त्या विचारांची तीव्रता कमी होते। कुठल्याही प्रकारच्या मानसोपचारातील हा एक चांगला उपचार आहे। जवळच्या व्यक्तींशी बोला। कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांना आपल्या या आजाराबद्दल आवश्यक माहिती करून द्यावी। ते आपल्याला नक्कीच मदत करू शकतात। खास करून खूप मानसिक त्रास होत असेल तर त्या व्यक्तींची सोबत अत्यंत उपयुक्त ठरते। जवळच्या व्यक्तीच्या खांद्यावर डोके ठेवून त्याच्याकडून 4 समजुतीचे किंवा मनाला आधार देणारे शब्द ऐकणे हा भीतीमध्ये त्वरित आराम देणारा सोपा उपाय आहे। त्यासाठी आपल्याजवळ ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी बोलणे सुरू करावे। भीतीची लक्षणे सुरू झाल्यानंतर ताबडतोब अशा व्यक्तींना फोन करून त्यांच्याशी बोलावे। इतर कुठल्यातरी गोष्टींकडे लक्ष वळवावे। भीतीमध्ये काही वेळेला छातीत दुखणे किंवा स्नायू आटणे यासारखी लक्षणे दिसतात। खूप जास्त घाम येणे, बधिरता येणे यासारखीही लक्षणे दिसतात। अशावेळी ताबडतोब जवळच्या व्यक्तीच्या संपर्कात जावे किंवा तिच्याशी बोलावे। आहारात बदल करा। एखादे ताजे पेरचे फळ हे कॅडबरी पेक्षा त्वरित रिलॅक्स करते, त्यामुळे ताण त्वरित कमी होतो। या व्यक्तींनी कॉफी पिणे बंद करावे असे म्हणले जाते, पण ती मर्यादित प्रमाणात प्यायला हरकत नाही। तसेच शिजवलेले काही अन्नपदार्थ खाणेही फायद्याचे ठरते। योगाट, ताजे मासे किंवा इतर सी फूड, चिकन, अंडी, पेयर्स, केळी किंवा शेंगदाणे यांच्या सेवनाने ही मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट मिळतात, जे भीती कमी करण्यास उपयुक्त ठरतात। सोडा, फ्रेंच फ्राईज, चिप्स, पेस्ट्री आणि सर्व प्रकारचे प्रोसेस्ड हवा बंद अन्नपदार्थ खाणे टाळावे। त्यांना दूरच ठेवणे फायद्याचे ठरते। श्वसनाचे व्यायाम करावे। भीतीचा त्रास सुरू होतो तेव्हा श्वासाचा वेग कमी झालेला जाणवतो किंवा श्वास कमी कालावधीत घेतला व सोडला जातो। अशावेळी दीर्घ श्वास घेणे व सोडणे उपयोगाचे ठरते। अर्थात या बाबतची तंत्रशुद्ध माहिती जाणून घेणे आवश्यक असते। सर्वप्रथम खांदे रिलॅक्स करावेत। दीर्घ श्वास घेऊन तो तेवढ्याच संथपणे सोडावा। असे 10 ते 15 मिनिटे केल्यानंतर मनाला आराम मिळतो। दैनंदिनीपासून थोडे बाजूला व्हा। दैनंदिन कामाचा एक प्रकारचा ताण मनावर येतो। अशावेळी आपल्या नर्व्हस सिस्टीमला आरामाची गरज असते। त्यासाठी आपल्या दैनंदिनीत काही वेगळ्या नव्या आनंद देणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा, ज्यामधून तुमचे मन व्यस्त तर राहीलच, परंतु त्यामुळे भीतीशी संबंधित विचार देखील मनातून निघून जाईल। ध्यानधारणा हा भीतीवरील उत्तम उपाय आहे। अशा प्रकारे हे काही 5 मार्ग आहेत, त्यामुळे आपण आपल्या भीतीवर मात मिळवू शकतो।